जी जबाबदारी होती ही जबाबदारी त्यांनी काळजीपूर्वक हाताळली नाही आणि त्याचा परिणाम हजारो मुलांना त्यांच्या भवितव्यावर अडचणी आली. ती मागणी केली पण केंद्र सरकार त्याच्याकडं बघ्याची भूमिका घेत होतं. शेवटी त्याची मागणी एवढा स्पष्ट नव्हता. बाकीचे राजकीय पक्षसुद्धा त्यांच्याबरोबर उभे राहिले. काँग्रेसच्या वतीनं त्याचे प्रतिनिधी गेले, राष्ट्रवादीच्या वतीनं सुप्रियाताई गेल्या, इतर पक्षाचे लोक गेले आणि एक सामूहिक मागणी त्या ठिकाणी करत होते. आणि हे आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे हे ज्यावेळेला लक्षात आलं त्यावेळेला हा अटक करण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे आज पहाटे त्यांची अटक सत्र त्यांनी केली. बघूया, त्यांनी अटक जरी केली तरी हे आंदोलन चालू राहणार. लोकशाही मोडण्याचा प्रयत्न हे भाजप सरकार करते असं वाटत नाही? ते सरळच आहे ना. असं की मागणी जास्त होती, विद्यार्थ्यांच्यासाठी होती आणि नोटीस दिलेली होती आणि इतक्या दिवसात 20 दिवसात दिल्लीमध्ये असून कुणी भेटायला सुद्धा येत नाही. एवढा उद्दामपणा, याचा अर्थ केंद्र सरकार अत्यंत बेजबाबदारपणानं इथं वागतं हे स्पष्ट झालेलं असतं. आणि हे इथे थांबणार नाही. उद्या 14 तारखेला उद्या फाळवणी सुरू होईल. या विषयाने फाळवणी सुरू होईल. 30 जूनला राज्य सरकार शेतकरी कर्जमाफी करणार होते, परंतु अजून काहीतरी क्लुप्त्या आखते. अजूनही शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही. आता 30 जुलैची त्यांनी तारीख घेतलेली. ठीक आहे, तारीखेची आम्ही तोपर्यंत वाद होणार आहोत. ठीक आहे, खरं म्हणजे त्यांच्या अर्थात गेल्या त्या फाळायला हव्या त्या, पण आता त्यांनी 22 नाही ठरवलं, नवीन तारीख दिली, तोपर्यंत आम्ही थांबणार आहोत. तर आम्हाला आज का उद्या हा महत्त्वाचा प्रश्न नाही. शेतकऱ्याला कर्जमुक्त करणं हे आम्हाला जास्त महत्त्वाचं आहे. ते जर केलं तर आमची तक्रार नाही, नाही केलं तर आंदोलन सुरू होईल. राज्यातील काही नेते ज्यांचा दोन्ही राष्ट्रवादीची काही संबंध नाही, परंतु वक्तव्य करतात की राष्ट्रवादीमध्ये फूट आहे, दोघांमध्ये संभ्रम आहे. हा विषय काही कळलं नाही. चला,